लाल लाल रक्त है। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमधून इब्री लोकास पत्र अध्याय 9 व वचन 12 मध्ये असे लिहिले आहे, आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली। रक्त ओतल्या वाचून पापक्षमा होत नाही। प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाच्या पापासाठी स्वतःचे निर्दोष निष्कलंक रक्त वधस्तंभावर वाहू दिले व त्याने प्राण दिला। देवाला बकरे व वासरे ह्यांचे रक्त संतोष देऊ शकत नव्हते, म्हणून स्वतःचे रक्त अर्पण करून तो एकदाच परमपवित्र स्थानात गेला व सार्वकालिक मुक्ती मिळवली। देवाला त्याचे अर्पण संतुष्ट करणारे ठरले। देवाला त्याच्या अर्पणाच्या द्वारा सुगंध मिळाला। देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठवून स्वतःच्या उजवीकडे बसवून त्याला प्रभू करून ठेवले आहे। प्रभू येशू ख्रिस्ताकडेच सार्वकालिक मुक्ती आहे। जो कोणी प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी वधस्तंभावर अर्पण झाला व देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठवले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याला सार्वकालिक मुक्ती मिळेल। देव करो तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील अर्पणाचे गांभीर्य समजो। लाल लाल रक्त है क्रूसावरून वाहते, माझे सर्व पाप ते